जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट मुंबईतील भाजपाचा बडा नेता मातोश्रीवर पोहोचला। 5000 गाड्यांचा ताफा घेऊन शिवसेनेत केला प्रवेश। उद्धव ठाकरे यांची मुंबईत ताकद वाढली। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी दिलाय भाजपाला मुंबईत दणका। भाजपा युवा मोर्चाचे महत्त्वाचे बडे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करणार। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं कोणाचा प्रवेश मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेला आहे। तर आपण बघूया। मातोश्रीच्या अंगणात एक वेगळंच दृश्य गेल्या आठवड्याभरापासून आहे। अनेकांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे। मुंबई किंवा इतर ठिकाणावरून अनेकांचा पक्षप्रवेशासाठी अनेक रांगा लावलेल्या आहेत। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याचा हा परिणाम आहे का, अशी जोरदार चर्चा पत्रकार मित्रात आणि राजकीय पंडितांमध्ये आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या काही सर्वच निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार यात काही शंकाच नाही। म्हणूनच गेल्या काही दिवसापासून मातोश्रीवर नाशिकमधून सुद्धा 2 ते 3 नगरसेवकांचा प्रवेश झाला। धाराशिवमधून सुद्धा अनेकांचा प्रवेश झाला आणि आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात भाजपा युवा मोर्चाचे बडे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला। तर आपण बघूया। मातोश्रीकडे आज सकाळपासूनच गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। मुंबईच्या सर्व भागातून नवी मुंबई, पनवेल, दहिसर, कांदिवली, सांताक्रूज, चेंबूर या भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते। भगवा शर्ट, ठाकरे सेनेचे झेंडे, जय महाराष्ट्र, जय शिवसेना असे लिहिलेले बॅनर मातोश्रीच्या दरवाजाबाहेर झालेला हा अतिप्रचंड असा गर्दी आणि ताफा घेऊन भाजपाचे युवा मोर्चाचे जे काही बडे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश लेवलचे सुशील सावंत यांनी पक्षप्रवेश केला। त्यांच्यासोबत 2 युवा जिल्हाध्यक्ष तसेच तालुका उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला। त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपमध्ये गेलो तेव्हा वाटलं होतं की तिथे युवकांना आधार मिळेल आणि तिथे फक्त आदेश आणि दबाव होता। इथे मात्र ठाकरे कुटुंबात आदर आहे, भावना आहे आणि मराठी माणसाची ओळख आहे। म्हणूनच आज आम्ही हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर आलो। त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबईत फक्त ठाकरेंचाच बोलबाला असणार आणि जे काही उद्योगधंदे बाहेर चालले आहेत, तरुण बेरोजगार होत आहेत, त्याला सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे। त्यामुळे आम्ही भाजपातून आता आमच्या घरी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या पक्षात आलो असं त्यांनी सांगितलं। त्यामुळेच आम्ही हजारो कार्यकर्त्यांसहित भाजपामध्ये राजकीय भूकंप घडवून भाजपामध्ये खळबळ उडून आता मातोश्रीच्या अंगणी उद्धव ठाकरेंच्या खऱ्या आणि प्रामाणिक नेतृत्वात काम करणार आणि मुंबईवर भगवा फडकवणार असं त्यांनी सांगितलं। यावेळी भाजपाच्या मुंबई संघटनेतील अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा यावेळी पक्षप्रवेश केला। या प्रवेशामुळे भाजपाच्या युवा नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे। सूत्रांच्या मते अजून काही विभाग प्रमुख तसेच मंडल अध्यक्ष सुद्धा लवकरच ठाकरेंच्या सेनेत येणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की जेव्हा हजारो तरुण एकत्र होऊन भगवा झेंडा त्यांनी घेतलेला आहे, त्यावेळी सत्तेतील जे मस्तीवाल नेते आहेत त्यांना आम्ही धडा शिकवला असं जाहीररित्या उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। आणि त्यावेळी ते म्हणाले की बाळासाहेब म्हणायचे, मराठी तरुण जर ठरवला तर महाराष्ट्र बदलू शकतो। आज सुशील सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोच इतिहास पुन्हा लिहिला आणि सांगितलं की उद्धव ठाकरे हे प्रामाणिक नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे यांच्या चांगल्या नेतृत्वात आम्ही काम करणार असं त्यांनी सांगितलं। यावेळी मुंबईत गेल्या काही महिन्यापासून ठाकरे गटाची संघटना झपाट्याने वाढत आहे। विशेषतः तरुण वर्ग, महिला घटक मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडले जात आहेत। गेल्याच आठवड्यात 100 ते 150 महिला बचत गटांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना या पक्षात प्रवेश करून शिवबंधन मनगटावर बांधून सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत हजारो महिलांनी पक्षप्रवेश केला होता। त्यावेळी सुद्धा महिलांनी सांगितलं की आम्हाला
बोगस लाडक्या बहिणींचे नेते म्हणजे शिंदेंसारखे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते नकोत, तर खंबीरपणे आमच्यासोबत आमची सुरक्षा करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक हेच खरे लाडके भाऊ आहेत, असंही त्या महिला नेत्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची संघटना आणि शिवसेना ही मुंबईत असेल तर महिलांना आधार मिळतो। महिला कोणत्याही रात्री असो अपरात्री असो त्यांना शिवसेना शाखा आणि शिवसैनिक हे नेहमीच सुरक्षित वातावरणात ठेवतात। परंतु ज्यावेळीपासून भाजपाचं आणि शिंदे गटाचं सरकार आलं, अनेक अशा घटना काही महिलांच्या विरोधात घडल्या। त्यामुळे महिलांनी जे काही सरकार आहे ते फक्त 1500 रुपये देऊन चालत नाही, तर महिलांची सुरक्षा करणं, बेरोजगारी तसेच इतर ज्या काही महत्त्वाच्या अनेक समस्या आहेत त्यासुद्धा सरकारने सोडवल्या पाहिजेत, असं मत व्यक्त केलं। त्यावेळी महिलांनी सांगितलं की आमचा लाडका भाऊ फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच आहेत आणि मुंबईत जर सुरक्षित राहायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं। त्याच वेळी आज जो झालेला पक्षप्रवेश त्यावेळी भाजपा युवा मोर्चातील अनेक सक्रिय आणि प्रभावशाली नेते होते, त्यांच्या पाठीशी मोठा तरुण वर्ग होता। मुंबईत असे अनेक वार्ड आणि प्रभाग आहेत ज्यामध्ये भाजपाची ताकद आणि तरुणांची ताकद आहे। तीच तरुणांची ताकद आज ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली। त्यामुळे भाजपाला अनेक विभागात असा धक्का बसला, त्यामध्ये कांदिवली, बोरिवली, चेंबूर भागातले सुद्धा अनेक तरुणांनी यामध्ये पक्षप्रवेश केला। त्यामुळे हा भाजपाला सर्वात मोठा झालेला धक्का आहे। काही तज्ज्ञांच्या मते हा फक्त प्रवेश संघटनात्मक बदल नाही तर भावनिक बदल आहे आणि लोकांच्या मनात आता ठाकरे ब्रँड अजूनही मराठी जनतेच्या मनात जिवंत आहे आणि जशा निवडणुका जवळ येतील तसं ठाकरेंच्या सोबत अनेक मुंबईतील संघटना असतील किंवा छोटे मोठे मंडळ ते सुद्धा त्यांच्याच पाठीशी असतील, यात काही शंका नाही। या प्रवेशानंतर मातोश्रीवर जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं, अनेकांनी घोषणा दिल्या। तसेच यावेळी पक्षप्रवेशावेळी संजय राऊत शिवसेना नेते तसेच खासदार असलेले अनिल देसाई हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलं की मुंबईवर फक्त मराठी माणसाचाच महापौर होणार आणि बाहेरचा गुजरात आणि दिल्लीवरून असे आदेश देणारे महापौर आणि ते पाळणारे महापौर होणार नाहीत, असं सांगितलं। त्यामुळे शेवटी उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना सांगितलं, राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची शर्यत नाही तर ती माणसाच्या मनात विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे आणि आज दाखवून दिलं की महाराष्ट्राचा तरुण आजही प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक पक्षासोबत उभा राहतो। त्यामुळे 5000 गाड्यांचा ताफा मातोश्रीवर येऊन भव्य पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर ठाकरेंची मुंबईत असलेली ताकद सर्वच महाराष्ट्राला दिसेल, असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता येणाऱ्या काळात मुंबईतील महत्त्वाची निवडणूक आता काही दूर नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईत वाढलीच असं म्हणावं लागेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असं जर झालं तर मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होईल? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।